काल अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे त्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला। आग्रही मागणी केली की डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे अर्थात 6वा हप्ता महिलांच्या खात्यात तात्काळ जमा केला जावा। अर्जंट त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि अजितदादांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला। सोबतच 7,000 रुपये जे आहेत महिलांना दरमहा 7,000 रुपये देण्याचा देखील त्या ठिकाणी एक विशेष योजना सुरू झालेली आहे। त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री पूर्वीचे जे आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची जी प्रोसेस आहे ती संपवलेली आहे। प्रशासनाला वाट मोकळी झालेली आहे। लाडक्या बहिणींना 6वा हप्ता 2100 रुपये आणि काही बहिणींना 7,000 रुपये, आता बघा 7,000 रुपये देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यासाठी पात्रता काय आहे, जवळपास सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। निर्देश देण्यात आले आहेत आज दुपारी 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत काही 12 जिल्हे जे आहेत, आज 12 जिल्हे कुठले आहेत याची लिस्ट देखील देणार आहोत। सर्व नॅशनलाइज बँका सोबतच काही खाजगी बँका, पण 3 ते 4 बँकांमध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम आहे। कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील मेसेज त्या ठिकाणी महिलांना येणार आहेत। तर लक्षात घ्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे कोणत्या बँका सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे। 7,000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील, काय पात्रता त्या ठिकाणी आहे। आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा सुरू होईल, त्यानंतर पैसे बंद होतील। उद्या लगेच सकाळी दुसरे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना 7,000 रुपये मिळणार आहेत सर्व कव्हर केले जाणार आहे। आज महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। 12 जिल्ह्यांची यादी देखील त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत। महिलांनी आपला SMS म्हणजेच मोबाईल ओपन करून SMS चेक करायचा आहे। ज्यांनी पोस्टाचे खाते उघडले आहे IBPP पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचे खाते उघडलेले आहे तर पोस्टाच्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण की या ठिकाणी SMS जे आहेत मेसेज जे काही आहेत ते कधी कधी लेट येतात। तसेच बाकीच्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकांचे SMS हे लेट येणार आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगितले जाणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे। पण कोणते 12 जिल्हे आहेत, लाभार्थी 12 जिल्ह्यांची नावे देखील आपण सांगणार आहोत। पण तत्पूर्वी खूप आनंदाची अपडेट आहे। सोबतच महिलांना एक अपडेट जी काही आहे ती महिलांना नाराज करणारी देखील आहे, कारण की आता जे जिल्हे आहेत म्हणजेच पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा या जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहे, त्यावर जिल्हाधिकारी यांनी सही देखील केली आहे। एक परिपत्रक आलेले आहे जे तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येईल, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। तर त्या परिपत्रकामध्ये काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल। थोडेसे नाराज तुम्ही होऊ शकतात, पण नक्कीच व्हिडिओला मात्र तुम्ही एक लाईक नक्की करा, कारण की अतिशय रिअल आणि ओरिजिनल आणि सर्वात आधी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा। तुमच्या जिल्ह्यांची नावे कधी येणार आहेत, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहेत, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले हे कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा। तुम्ही कमेंट्स केल्याशिवाय समजणार नाही की कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे अजून आले नाहीत। त्यामुळे कमेंट्स करून नक्की सांगत चला की तुम्हाला पैसे आले की नाही, आले असतील तर किती आले हे नक्की सांगा। आता आपण पाहूया ती लिस्ट कोणती आहे की त्या लिस्टनुसार 7,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत। पण तत्पूर्वी अतिशय महत्त्वाचे अपडेट। आता पहा आज 12 जिल्हे 4 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत हा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू होत आहे। 3-4 बँकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, पण कोणत्या बँकाला लेट मेसेज येणार आहे तेही सांगण्यात येणार आहे। तुमच्या जिल्ह्यांचा नंबर कधी आहे हे सांगणार आहोत, पण त्याआधी छोटीशी अपडेट तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे। ती कालच आलेली आहे, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर ज्यामध्ये एक चर्चा सुरू झाली होती की लाडक्या बहिणींची यादीतून नावे रद्द होणार आहेत, काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार। आणि काय झाले की पुणे जिल्हा परिषद कडून जी न्यूज आली की पुणे जिल्ह्यातून 10,000 महिला अपात्र ठरल्या आणि त्यासाठी त्या अधिकाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की 10,000 महिला ज्या अपात्र झाल्या आहेत, काळजीपूर्वक आहे का, 10,000 ज्या काही महिला अपात्र झालेल्या आहेत तर त्या का झाल्या, तर त्या का अपात्र झाल्या, तर त्या नियमात बसत नाहीत म्हणून अपात्र झाल्या नाहीत। तर त्यांनी अर्ज भरत असताना कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने लावली, म्हणजेच एक तर आधार कार्ड चुकीचे लावले किंवा हमीपत्र जे काही आहे ते व्यवस्थित भरले नाही। त्यात त्यांनी काही ठिकाणी त्या बॉक्सवर टिक मार्क केली नसेल किंवा त्या ठिकाणी त्यांचा फोटो हा व्यवस्थित लावलेला नाही। अशा प्रकारच्या कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्या महिला अपात्र झाल्या आहेत, नियमांमुळे झाल्या नाहीत। तर लाडक्या बहिणींसाठी एक परिपत्रक देखील काढण्यात आले आहे। आदितीताईंनी देखील याबाबत ट्विटरच्या माध्यमातून क्लिअर केले आहे की कुठल्याही अटी शर्ती बदललेल्या नाहीयेत। या ठिकाणी लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत एकही अटी शर्ती बदललेल्या नाहीत, सर्व अटी शर्ती त्याच आहेत।
अटी शर्ती म्हणजेच कुठल्या, तर हमीपत्र जे तुम्ही या ठिकाणी दिले होते त्यात सर्व अटी शर्ती आहेत. त्या अटी शर्तींमध्ये बदल झाला नाही, त्यामुळे या योजनेतून महिला गायब झाल्या असे होणार नाही. सर्वांनाच योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. आता लगेच जाणून घेऊया की कोणते 12 जिल्हे आहेत आणि 7,000 रुपये दरमहा मिळवण्यासाठी कुठली योजना आहे, पात्रता काय असणार आहे. हे 7,000 रुपये देखील तुम्हाला आरामात मिळू शकतात. फक्त त्यासाठीची थोडीशी वेगळी पात्रता असणार आहे, ती देखील समजून घ्या. म्हणजेच तुम्हाला देखील दरमहा 7,000 रुपये मिळतील. तर पहा, जिल्हाधिकारी यांनी पुढे काय सांगितले. ते म्हणाले की लाडकी बहीण योजना जशी पूर्वी होती तशी सुरू राहणार आहे. यात कोणताही बदल झाला नाही. सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. फक्त पुणे जिल्ह्यातील ज्या 70,000 महिला आहेत त्यांना मात्र प्रॉब्लेम हा येणार आहे. कारण त्या ठिकाणी या 70,000 महिलांचे अजूनही आधार कार्ड सीडिंग बाकी आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की 6व्या हप्ता जमा होण्याच्या अगोदर तुम्ही आधार सीडिंग करून घ्यावी. म्हणजेच तुमचे देखील पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. पुणे जिल्ह्याप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात देखील असा प्रॉब्लेम असू शकतो. तुम्हाला जर अजून पैसे आले नसतील तर तुम्ही देखील तुमचे आधार सीडिंग झाले आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे. आता तुमचा प्रॉब्लेम आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखायचे आहे, तर जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले असतील, हप्ते आले असतील, तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचे 6व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील. पण जर समजा तुमचे लाडकी बहीण योजनेचे मागील हप्ते देखील आले नसतील तर तुमचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम हा असू शकतो. त्यामुळे तुम्ही देखील त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड सीडिंग झालेले आहे की नाही हे चेक करून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे. आता कोणत्या बँक खात्यात आणि कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. आता बघा, महाराष्ट्रामध्ये भरपूर विभाग आहेत. त्यामध्ये पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, त्याचप्रमाणे नागपूर विभाग आहे. तर असे विभाग आहेत. त्या विभागामध्ये फक्त 6-6 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी आहे. या जिल्ह्यांमध्ये जे लहान लहान जिल्हे आहेत ते कमी लोकसंख्येचे जिल्हे आहेत. ते जिल्हे आधी घेतले जातील आणि जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे नंतर घेतले जातील. आता यामध्ये तुमचा विभाग आहे की नाही आणि बँक खाते कोणते चालणार आहे बघा. आता बँक खात्याबद्दल माहिती बघू आणि नंतर जिल्ह्यांबाबत या ठिकाणी जाणून घेऊया. तसेच 7,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर आतापर्यंत जर तुमचे जे काही बँक खाते आहे त्यात जर तुमचे पैसे आले असतील, तुमचे बँक खाते कुठलेही असू द्या, पण त्यामध्ये जर तुमचे आता पैसे आले असतील तर मात्र तुम्हाला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. तुमचे जे बँक खाते आहे ते पुढील हप्त्यांसाठी देखील चालणार आहे. पण जर समजा अजूनपर्यंत तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर मात्र तुम्हाला बँक खाते बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे. कारण की त्या ठिकाणी तुम्हाला पाहावे लागणार आहे की तुमचे बँक खाते व्यवस्थितपणे लिंक झालेले आहे की नाही, किंवा ते बँक खाते तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे की नाही. कारण की तुमचे पैसे न येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे बँक खाते देखील असू शकते. त्यामुळे ते बँक खाते व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. जर त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड लिंक होत नसेल तर सगळ्यात सोपे म्हणजे तुम्ही पोस्टात खाते उघडून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचे मागचे हप्ते आणि 6वा हप्ता हा मिळून जाईल. तर आता 7,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत, तर पहा, शासनाकडून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, जिचे नाव आहे विमा सखी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना ट्रेनिंग देतानाच 7,000 रुपये दिले जाणार आहेत. 3 वर्षांसाठी दर महिन्याला 7,000 रुपये महिलांना दिले जाणार आहेत. पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये अशा पद्धतीने महिलांना पैसे मिळणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. तुमची त्यामध्ये निवड झाली की तुमची ट्रेनिंग सुरू होईल आणि तुम्हाला दरमहा ट्रेनिंग दरम्यान 7,000 रुपये पहिल्या वर्षी मिळणार आहेत. घरी बसून तुम्हाला विमा सखी म्हणून या ठिकाणी काम करावे लागणार आहे. आता राहिला प्रश्न 6व्या हप्त्याचा. तर 6वा हप्ता हा तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळणार असल्याची माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता महिलांच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे पैसे जे काही आहेत ते येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 100% जमा होणार आहेत.